नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा श्रावणबाल असेल, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1500 रुपये ते 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? वेगवेगळी तारीख वेगवेगळ्या पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. परंतु मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वेबसाईटवरती ती अधिकृत तारीख येत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कोणत्याही तारखेंवरती विश्वास ठेवू नका. ज्या दिवशी ज्यावेळेस त्याच्यावरती अपडेट येईल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार. त्याचबरोबर मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की सर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये वर्ग करून घ्यायचे असतील किंवा जर नोव्हेंबर महिन्याचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर अनेक यूट्यूब चॅनेलवरती किंवा अनेक सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होतो किंवा एक मेसेज दिला जातो की जर समजा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे जर हवे असतील तर तुम्हाला नवीन अकाउंट खोललं जाणार आहे. आणि काही ठिकाणी तर त्या बँकेची नावं किंवा त्यांचे बॅनरसुद्धा तुम्हाला दिसत आहेत. तर याच बँकेमध्ये जर तुम्ही अकाउंट खोललं तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे येतील, नवीन अकाउंट खोललं तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे येतील. अशा व्हिडिओ किंवा असे मेसेज लाभार्थ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सर्व व्हिडिओ बनवणाऱ्यांना किंवा मेसेज पाठवणाऱ्यांना विनंती करतो की तो तुमचा अधिकार आहे, मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण माझा निराधार बांधव ज्यावेळेस असा एखादा प्रश्न विचारतोय तर त्याचं उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला काय बोलावं किंवा काय व्हिडिओ बनवावं हे मी सांगणारा कोणीच नाही आहे. पण प्रश्न माझ्या निराधार बांधवांचा येतो त्यावेळेस मी मात्र खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार. कारण मित्रांनो, त्यांना चुकीच्या पद्धतीची माहिती मिळाली तर ते थोडंसं विचार करायला लागतात किंवा ते टेन्शन घेतात आणि त्यांना त्रास होतो. तर तो त्रास होऊ नये यासाठी पूर्ण जबाबदारी माझी असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना, जे काही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या आपले जे विशेष सहाय्य योजनेचे लाभ घेतात त्यांना सर्वांना विनंती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून तो शासन निर्णय जो जाहीर झाला होता तो शासन निर्णय हा शासकीय लेवलचा होता. ते जे काय आपल्या विविध योजना आहेत त्या योजनांचे पैसे त्या बँकेमध्ये वर्ग होतील आणि त्या बँकेतून नंतर ते पैसे आपल्या खात्यामध्ये येतील. आपल्याला कोणतंही अकाउंट खोलण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. ते शासन निर्णयामध्ये ते सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी सब अकाउंट त्यांच्या लेवलला खोललेले आहेत. म्हणजे समजा दिव्यांग पेन्शन योजना असेल तर त्यांच्यासाठी वेगळं खातं, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर त्यांच्यासाठी वेगळं खातं, त्याचबरोबर श्रावणबाल योजना असेल तर त्याच्यासाठी वेगळं खातं. हे त्यांच्यासाठी आहे. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय लेवलला DBT पोर्टलवरती ताण येऊ नये म्हणून त्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पैसे यापूर्वी आलेले आहेत त्याच पद्धतीने पैसे तुम्हाला आता येतील. कोणीही अकाउंट खोलण्याच्या भांगडीत पडायचं नाही आहे, लक्षात ठेवा. अजिबात वेगवेगळ्या कारणाने जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते त्यावरती विश्वास ठेवायचे नाही. मला 1-2 मेसेज आले असते ना तर मी त्यांना उत्तर देऊन सोडून दिलं असतं, ठीक आहे जाऊ देत चला. पण एक 15 ते 20 लोकांनी मला त्या व्हिडिओ पाठवली आणि मेसेजसुद्धा पाठवले की सर असं असं आहे, खरं आहे का? तर ते साप चुकीचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कुठेही अकाउंट खोलण्याची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. कदाचित ही व्हिडिओ बनवल्यानंतर ज्या लोकांनी त्या व्हिडिओ बनवल्यात ते आपल्या चॅनलवरती येऊन वेळ कमेंट्स करतील. पण मित्रांनो, कमेंट जरी चुकीच्या आल्या तरी मी त्या गोष्टीला घाबरत नाही किंवा मी स्वतः ताण घेत बसत नाही. कारण जे खरं आहे ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आणखी एक मेसेज येतोय की सर, दिव्यांग बांधवांना जर बिअर शॉप टाकायचं असेल तर 75% सबसिडी मिळते, हे खरं आहे का? अमोल सरांनी, आपल्या सबस्क्रायबर सदस्य आहे अमोल पाटील सर, त्यांनी त्याला उत्तर खूप छान दिलंय. त्यांनी असं म्हटलंय की जर 75% बिअर शॉपला जर सबसिडी मिळत असेल तर कोणताच दिव्यांग बांधव हा गरीब राहिला नसता किंवा सर्वसामान्य जीवन जगत नसता, तो सुद्धा हायफाय पद्धतीने पैशावाला झाला असता. खरं आहे, कोणत्याही प्रकारचं 75%ची सबसिडी दिव्यांग बांधवांना बिअर शॉप चालू करण्यासाठी मिळत नाही. चुकीच्या पद्धतीचा विषय लाभार्थ्यांपर्यंत येतो आणि मग लाभार्थी थोडंसं वेगळ्या पद्धतीने वागतात. आणखी एक प्रश्न होता की 14-15 तारखेला पोर्टलचं डायरेक्ट स्क्रीन होतं. म्हणजे आपलं जे सामाजिक न्याय विशेष विभागाची जी वेबसाईट आहे आणि तिथे जे पोर्टल येतं, मी मुद्दाम ते स्क्रीनवरती दाखवत नाही मेसेज आहे कारण मला त्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आहे. तर तो मेसेज तिथे येतो
की 14-15 तारखेला तुमच्या पैसे खात्यामध्ये पैसे येतील म्हणून पोर्टलवरतील काम काही डीबीटीसाठी पोर्टलवरतील काम थांबवण्यात आलेलं आहे. नंतर ते सर्व काम झाल्यानंतर उर्वरित तुम्हाला सगळं काही दिसेल वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर असं काही नाही आहे, चुकीच्या पद्धतीची माहिती आहे. जे काही खरी माहिती येईल ती मी देण्याचा प्रयत्न करेल अशी या ठिकाणी शाश्वती देतोय, जबाबदारी घेतोय. आणि अकाउंट खोलण्याच्या भानगडीत पडू नका, 75% सबसिडीच्या मागे लागू नका. आणि 14-15ला जो मेसेज आला आहे ते सत्य नाही आहे. आणि तुम्हाला एक सर्वांना माहिती आहे, तुमच्यापर्यंत एक व्हिडिओसुद्धा आले असेल, ऑडिओसुद्धा आले असेल की बाबा एका व्यक्तीने मंत्रालयामध्ये फोन केला होता आणि तिथे त्यांच्याशी बोललं असतं पैसे 2-4 दिवसामध्ये येतील. तर त्यांनीसुद्धा तारीख दिलेली नाही आहे. त्यामुळे आपण अशा ज्या तारखा येतात त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. सामाजिक न्याय विशेष विभागावरती तिथे पोर्टलवरती अपडेट येईल आणि ती तुमच्यासमोर सर्वांना माहीत आहे आणि मी सुद्धा देईल. तर काय खरं काय खोटं हे जाणून घेऊन या योजनेवरती काम करायचं आहे. अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.